हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जाओ. स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर मी जसं की तुम्हाला काल सांगितलं होतं, अर्थात काल रात्री आपला महाशिवरात्रीचा ब्लॉग अपलोड केला होता. तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांसोबत आपली उत्तर पूजा शेअर करणार आहे. पण या सगळ्या गोष्टी शेअर करण्याच्या आधी तुमच्या सर्वांसोबत एक छान टॉपिक शेअर करतोय, जो आपल्या दररोजच्या रुटीनमध्ये लागू पडत असतो, की ते म्हणजे आपलं दररोजचं अंघोळीचं पाणी. आपल्याला नजरबाधा किंवा नेगेटिव्ह असं फील होत असेल ना, तर अशा पद्धतीने म्हणजे या पद्धतीच्या पाण्याने अंघोळ एकदा तरी करून बघा. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. जेव्हा केव्हाही मला असं वाईट वाटतं किंवा असं थोडंसं थका वाटतं, म्हणजे थोडंसं लेझी वाटतं किंवा काही असं असेल, तर तेव्हा असं मला फील होतं ना, तेव्हा मग मी अशा पद्धतीच्या पाण्याने अंघोळ करतो. म्हणजे इथे हे जे पाणी आहे याच्या पद्धतीने मी दररोजच सकाळी अंघोळ करतो. त्या पाण्यामध्ये मी थोडं गरम पाणी घेतलं होतं, म्हणजे अंघोळीला आपण गरम पाणी वापरतो, ते गरम पाणी. त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं, तुम्ही खडे मीठसुद्धा घालू शकता. त्याच्यानंतर यामध्ये चिमूटभरची हळद घालायची आणि त्याच्यानंतर थोडंसं एकदम गोमूत्र घालायचं. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही अंघोळ करता तेव्हा तुमच्यात जी काही नकारात्मकता किंवा नजरबाधा, निगेटिव्हिटी सगळ्या गोष्टी अशा नष्ट होतात असं म्हणतात. त्याच्यानंतर हे जे थोडंसं घातलं आहे ते अमृत घातलं आहे. अमृत म्हणजे आपलं रुद्राभिषेकाचं पाणी होतं माझ्याकडे ते. आणि त्याच्यानंतर आमच्या समोर एक आजी राहतात ना, तर त्यांना कोणीतरी आपलं प्रयागराजचं महाकुंभाचं पाणी दिलं होतं, तर ते त्यामध्ये होतं. तर ते सुद्धा मी त्यात घातलं. त्याच्यानंतर आता तुमच्या सर्वांसोबत शेअर करतो आहे की ती म्हणजे उत्तर पूजा. तर उत्तर पूजा करण्याआधी दिवा, अगरबत्ती दोन्ही लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पहिलं अष्टगंध महादेवावरती अर्पण करायचं आणि हातात तांदूळ घेऊन आपण देवाला सांगायचं आपल्या मनातली इच्छा. आणि ती तांदूळ म्हणजे आपले ते जे तांदूळ आहेत ते सर्व तांदूळ आपण शिवलिंगावरती अर्पण करायचे. त्याच्यानंतर पंचामृत वगैरे जर तुमचं उरलं असेल ना, तर ते मग तुम्ही आपलं पिऊ शकता किंवा जर नासलं असेल तर ते ऑप्शनने आपलं टाकून दिल्याशिवाय, तर मग ते तसं करू शकता. किंवा मग तुम्ही पाण्यामध्ये त्याचं भेसळ करून ते पाणी टाकू शकता. असं सुद्धा तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर मग अगरबत्ती ओवाळायची, धूप, दीप हे सर्व गोष्टी ओवाळून घ्यायच्या. म्हणजे आणि ते बाहेरची तुम्ही आरती करू शकता आणि महादेवासमोर 3 टाळी वाजवायची असते. म्हणजे ज्या गुरुजींना मी विचारलं होतं, तर त्यांनी मला सांगितलं होतं, की महादेवांसमोर नंतर 3 टाळी वाजव. तर याचं महत्त्व काय असेल ते तुम्हाला माहिती असेल का? तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर अशा एका आहे ना, एका म्हणजे एक असं माझ्याकडे भांडं होतं, तर त्याच्यावरती मी शिवलिंग उंच दिसावं म्हणून तसं ठेवलं होतं. त्याच्यानंतर मग ती सगळी फुलं किंवा असं काय-काय जे सगळं बाकी असतं, तर ते काढून घ्यायचं. फुलं आणि हे मी काय वेगवेगळं ठेवत नाही. म्हणजे फुलं आणि बेलपत्राचं जे आहे, तर ते मी वेगवेगळं ठेवत नाही. ते तर मग ते एकत्रच ठेवतो, कारण तो सगळा निर्माल्य असतो आणि त्यामध्येच मग अगरबत्तीची काही काडी असेल तर ती किंवा त्याच्यानंतर अजून काय त्यामध्ये रख्खा असते, रांगोळी, देवांची साधी देवासमोर काढलेली रांगोळीसुद्धा मी निर्माल्यामध्येच विसर्जित करतो. ते पण मी वेगळी काढत नाही. तर आता सगळी बेलपानं अशी नीटनेटकी होती, तर ते काय करायचं, असं बेलपान नीटनेटकं सगळे गोळा करायचं, एकत्र करायचं आणि ते एका पिशवीमध्ये ठेवून द्यायचं. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्या समोर ती जी रांगोळी असते ना, ती पण थोडीशी विस्कटवायची. रांगोळी विस्कटवली की आपण आपली संपूर्ण पूजा इसवतो, या गोष्टीचा अर्थ असतो. काय-काय पूजेमध्ये आपण याला रांगोळी विस्कटवत नाही, जी समोर काढतो ती. पण तसं नाही करायचं. समोरची जी रांगोळी आपण काढलेली असते, तीसुद्धा विस्कटवायची. त्याच्यानंतर आपल्या जे आपण खालती स्वस्तिक काढलं तिथे आपण हळदी, कुंकू, अक्षता, धूप, दीप सगळं ओवाळून घ्यायचं. हा व्हिडिओ थोडासा मी फास्ट ठेवला आहे म्हणून तुम्हाला थोडंसं असं वेगळं दिसत असेल, कारण व्हिडिओ बऱ्यापैकी मोठा होऊन जातो. आणि आता मला कशी विस्कटवू सुचत नव्हतं म्हणून पटकन 3 बोटं मी वरती केली आणि इसवून म्हणजे आपली रांगोळी मी पूर्ण काढून घेतली. तर हे तुम्ही स्टार्टिंगला सुद्धा करू शकता. म्हणजे आपण जेव्हा पूजा इसवायला सुरुवात करतो ना, तेव्हासुद्धा तुम्ही हे करू शकता. खूप साधं, सिंपल, एकदम मस्त होतं. तर आता तिथे असं थोड्या वेळ जागा ठेवून द्यायची. म्हणजे तिथे देवाचा वास असतो. त्याच्यानंतर मग झाडू मारून, स्वच्छ करून तिथली जागा पुसून घ्यायची. मग आपल्या पूजेचं जे काय तिथे होतं,
तर ते सर्व मिक्स कट होऊन जातं, म्हणजे आपण तिकडे जर वावरण्याची जागा असेल तर आपण चालू शकतो. तर मग आता ना मी इकडे पूजा मांडली होती, तर आता मी डिटेल सगळं पूजा बिजा उचलून सर्व गोष्टी आवरून, फक्त आता माझी देवपूजा राहिली आहे तर आता ते करून घेतो सगळं. आणि आता हे सगळ्या गोष्टी मी आवरून घेतले. किचन पण थोडंफार असं मी आवरलं आहे, थोडं बाकी आहे. तर आता पहिलं इकडचे झाडू पुसून मस्त असं मारून घेतला आहे. तर आता देवपूजा व्हायच्या आधी हे सगळं क्लीन करतो, म्हणजे एकदा एक पुसून घेतो, म्हणजे आपली जी इथे आपण जी पूजा मांडतो तोपर्यंत इथे पाय द्यायचं नाही, जोपर्यंत आपण इथे पुसत नाही. आपण पुसून घेतलं, स्वच्छ केलं की मग आपली जर ती वावरण्याची जागा असेल मग तिथे आपण काही जे आपलं काम असेल तर ते आपण करू शकतो. पण जोपर्यंत तिथे आपण पुसत नाही ना तोपर्यंत सगळ्या काही गोष्टी इथे करायच्या नाहीत. तर अगदी अशा पद्धतीने आता सगळं माझं झालं आहे. तर आता देवपूजा माझी बाकी, आज गुरुवार आहे तर आता फुलं बदलायची आहेत, सगळं बाकी आहे. दिवा पण माझा हे झाला आहे. तर आता सगळ्या गोष्टी करून घेतो आणि बघ तुमच्याशी भेटतो. का आता मी मस्त अशी बनवणार आहे, बाहेरनं घेऊन आलो आता मी ती, म्हणजे माझी टेस्टी किती दिवसांनी तरी, आता मी महिन्यांनी म्हणा तर किती महिन्यांनी तरी आता मी बनवणार आहे. कारण मम्मी जास्त बाहेरचे प्रोडक्ट्स खायला देत नाही, ती घरच्या घरीच काय ना काय ते बनवत बसते. तर ते खाण्यापेक्षा कधीतरी चालतं, तर म्हणून आता मी मॅगी घेऊन आलो आहे. तर आता सगळ्या गोष्टी करून घेतो आणि मग तुमच्याशी भेटतो. तर आता माझं सगळ्या फायनली गोष्टी सगळ्याच्या सगळ्या डिटेल आवरून झालेल्या आहेत एकदाच्या. देवपूजा माझी छान झाली. आज गुरुवार आहे, तर तुम्ही सर्वांनी नक्की संध्याकाळी लाईव्हला या. आज संध्याकाळी आपला 6:30 ते 6:15च्या मध्ये लाईव्ह असेल आरतीचा, तर तुम्ही सर्वांनी आज नक्की लाईव्हला या. तर आता मी करणार आहे अशी मस्त, तुम्हाला मी दाखवली मॅगी. तर ह्या भांड्यामध्ये आता मी मॅगी करणार आहे. पहिलं मला समजलं की मस्त म्हणजे तडक्याची मॅगी करू, पण आता खूप उशीर सुद्धा झालाय, 12 वाजलेत आता. तर मग ते करण्यापेक्षा तर डायरेक्ट मी सुपी नूडल बनवतो पटकन, म्हणजे ती इन्स्टंट होऊन जाईल, पटकन होऊन जाईल. तर मग ते बनवतो. आणि आणखीन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ते आज आहे, आज म्हणजे तो म्हणजे 27 फेब्रुवारी, तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा आपल्या सर्वांसाठी सर्वात महत्त्वाचा दिवस, की तो म्हणजे आज आहे आपल्या मराठी राज्यभाषा दिन. तर तुम्हाला सर्वांना मराठी दिनाच्या, मराठी भाषा दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. नेहमी मराठी बोलत राहा आणि आपल्या मराठीचा दर्जा नेहमी असा टेकवरती ठेवा. आता हेच मी स्वामींना सांगेन की का आजकाल मराठी सुद्धा खूप लुप्त होत चाललंय. म्हणजे कोण जास्त मराठी बोलायला जास्त मागत नाही, कमी प्रमाणात मराठी बोलतात. ओट सूट इंग्लिश शब्द, हिंदी शब्द, हे ते या सगळ्या एकदम मिक्स लँग्वेज करून टाकतात. तसं न होता कामा नये. म्हणून स्वामींकडे आज हीच प्रार्थना की प्रत्येकाच्या मुखातून मराठी ही भाषा आजच्या दिवशी तरी निघू दे, हीच स्वामींच्याकडे प्रार्थना. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मराठी दिनाच्या, मराठी राज्यभाषा दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. तर आता मी छान अशी मस्त मॅगी बनवून घेतो. तर मग चला. तर मग आता मॅगी बनवण्याची जी माझी स्टाईल आहे ना, ती थोडीशी अशी एकदम वेगळी आहे. म्हणजे यामध्ये थोडंसं हेल्दी, थोडंसं बाहेरचं, असं सगळं मिक्स अँड मॅच करून तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करतो आहे. तर यामध्ये आता मी पहिलं 2 चमचे तूप घेतलं, ते पण छान असं मस्त भारी एकदम तापवून घेतलं, कारण तेच खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर ह्यामध्ये तेल तापलं, म्हणजे तूप तेल जे काय असेल ते तापलं, शक्यतो तूपच वापरा. त्याच्यानंतर यामध्ये तुम्हाला जेवढं लागतं तेवढं यामध्ये आपण पाणी घालायचं. तर यामध्ये आता मी पाणी एकदम जेवढं मला हवं होतं ना, अगदी तशा पद्धतीने घेतलं आहे. तुम्हाला तुमच्या ह्याच्यानुसार, म्हणजे तुम्हाला जास्त सुकी आवडते किंवा सुपी आवडते, त्याच्यानुसार तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतर पाण्याला अशी मस्त थोडीफार आहे ना आपण उकळ द्यायची, म्हणजे उकळलं पाहिजे. तर यामध्ये आता मी घालणार आहे चिंग्सचा पहिला सोया सॉस. तर हे कुठलंही जे काही सॉसेस दाखवले त्याचं कुठलाही पेड प्रमोशन नाही आहे. माझ्याकडे जे पर्सनली मी सॉसेस वापरतो ते तुम्हाला मी सांगतो आहे बनवण्यासाठी. त्याच्यानंतर यामध्ये मी पुन्हा एकदा चिंग्सचा रेड चिली सॉस घातला आहे. त्याच्यानंतर यामध्ये मी घातले चिंग्सची शेजवान चटणी, जी ऑल टाईम फेवरेट आहे माझ्यासाठी, तर ती घातली. शेजवान चटणी घातल्यानंतर हे सगळे तिन्ही जे आहे त्याला मिक्स करायचं आणि मस्त अशी उकळी द्यायची. सोया सॉस मात्र तुम्ही थोडासा कमी घालू शकता. आता मी चमच्याने मापत बसत नाही खरंच, कारण त्याला चमच्याने मापा मग ते टाका, तर ह्या त्यापेक्षा सगळ्या डायरेक्ट गोष्टी टाकलेलं ना परवडतं. आवरेपर्यंत आता खरंचचा तसा वेळ माझा होऊन जातो. पण आजची उत्तर पूजा मी एकदम साधी, सिंपल, जशी मला माहिती, जशी मला गुरुजींनी सांगितली, अगदी तशा पद्धतीने तुमच्या सर्वांसोबत मी शेअर केली. तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही महादेवाची पूजा करा, कारण तो देव भोला भंडारी आहे. तुम्ही जे काही त्याच्यासाठी कराल ना, साधे इतकुसं जरी तुम्ही त्याच्यासाठी केलात ना, तरी त्याचं तो एवढं बनवून घेईल स्वतःसाठी.
तर तो देवांचा देव आहे, महादेव आहे, तर तो का नाही स्वीकारणार? तर मला जेवढं माहिती होतं, मला वाटलं की ती तुमच्या सर्वांसोबत शेअर करावं, म्हणून ती तुमच्या सर्वांसोबत मी शेअर केलं. तर उपवास आता मला उपवास सोडायचा आहे, पण तो मॅगीवरती मी नाही सोडणार आहे. मम्मी चपाती भाजी बनवून गेली, तर त्याच्यावरती आता मी तो उपवास सोडेन. का हा उपवास नेहमी दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो, म्हणजे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी. तर म्हणून मी तो आता सोडणार आहे भाजी चपातीवरती. तोपर्यंत आता मनविताला मॅगी बनवून देतो, कारण तिला आता मॅगी हवी आहे. मेन म्हणजे मलाच मॅगी हवी होती, पण तिच्या नावावरती थोडंसं ठोकतो, म्हणजे मम्मी तिला असतो ओरडेल असं. पण आता मी पहिला उपवास सोडून घेतो आणि मॅगी बनवायला सुरुवात करतो. पाणी वगैरे उकळत ठेवून दिलंय मी. गॅस थोडासा स्लो नाही स्टीलचं भांड करपून जातं. तर आता कापूर लावलाय. कापूर लावला ना की घरात खूप छान पॉझिटिव्ह वाटतं. पण पुन्हा एकदा सांगतो, सर्वांनी संध्याकाळी लाईव्हला आरतीला नक्की यायचं. आणि आता तुमच्या सर्वांसोबत मॅगीची जी अर्धावट रेसिपी शेअर केली ना, ती आता परत तुमच्या सर्वांसोबत कंटिन्यू शेअर करतो. तर मग चला. नंतर मग आता पाण्याला अशी थोडीफार उकळ आली की यामध्ये टाकायची अशी मस्त आपली मॅगी, जी इन्स्टंट आहे, पटकन आहे. 2 मिनटं दिली आहेत, पण त्याला बनायला जातो वेळ 10 किंवा 7-8 मिनटं जातात. 2 मिनटं दिली, 2 मिनटात नाही बनत. आणि त्याच्यानंतर ह्यामध्ये आपला जो टेस्ट मेकर आपल्याला दिलेला असतो ना, तो टेस्ट मेकर ह्यामध्ये घालायचा. त्याच्याने म्हणजे जो मॅगीमध्येच दिलेला असतो आपला टेस्ट मेकर, म्हणजे जो मसाला दिला असतो मॅगीचा, तोच आपण ह्यामध्ये घालायचा. मग परत आपल्याला मॅगी मसाला जो भेटतो बघा येलो पॅकेटमध्ये, तो घालण्याची गरज बसत नाही. हे सगळे इन्ग्रेडियंट्स तुम्ही जेव्हा त्यामध्ये घालता, त्याच्यानंतर अशी मस्त मंद आचेवर हळूहळू पाणी म्हणजे उकळ आली की हळूहळू आपली मॅगी मस्त शिजते आणि मग ती अजून आउटस्टँडिंग लागते. त्याच्यानंतर ह्यावरती ना तुम्ही बटर टाकून खा, एक नंबर मॅगी लागते. मनविताला तर प्रचंड आवडली. आम्ही बटर टाकून खाल्ली होती ना, तर ती अजून एकदम भारी लागत होती. आता मॅगी मस्त शिजली आहे, तर ती सर्व्ह केली आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती असं मस्त थोडंसंच बटर घातलं होतं. पण त्याची टेस्ट ना इतकी सुंदर झाली होती की तुम्हाला मी काय सांगू. मला तर ऑल टाईम फेवरेट अशी ही मॅगी झाली आहे. तुम्हीसुद्धा ट्राय करा. पाहिजे तर यामध्ये तुम्ही कांदा, टोमॅटो, त्याच्यानंतर हिरवी मिरची, त्याच्यानंतर कॉर्न्स हे सगळं तुम्ही त्या तुपामध्ये फ्राय करून पुन्हा पाणी त्यामध्ये घालू शकता. पण आता मग खरंच मला व्हेजीस चिरायचा कंटाळा आला होता, म्हणून एकदम तडकी-फडकी एकदम फास्ट अशी बनवली. देसी पण आणि थोडीशी अशी वेगळ्या 2 टाईपमध्ये बनलेली आहे आता मॅगी. तर आज होता आपला गुरुवार. तर आता तुमच्या सर्वांसोबत आता हे आज गुरुवारची माझी छान अशी पूजा झाली आहे, ती तुमच्या सर्वांसोबत शेअर करतो. तर मग चला.